नमस्कार मित्रांनो, कल्याण लातूर जनकल्याण महामार्गावर आपण याआधी व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे अनेक लोकांनी कमेंटमध्ये आपल्या भागात मार्किंग किंवा सर्वे झाल्याची माहिती लिहिली आहे. त्यामुळे या सगळ्या कमेंट्स एकत्र करून हा महामार्ग कोणत्या भागातून जाण्याची शक्यता आहे ते आज पाहूया. सुरुवात करूया लातूरपासून. लातूर जिल्ह्यातील अंकोली येथे मार्किंग झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर निलंगा तालुक्यातील अरुड, शेलगी, सावरी, माकणी आणि अंसरवाडा या भागांचीही कमेंटमध्ये उल्लेख आला आहे. यानंतर रूट कळंबच्या दिशेने येताना दिसतो. कळंब परिसरात तर अनेक ठिकाणांची माहिती समोर आली आहे. खामसवाडी, गोविंदपूर, वाटवाडा, पाथर्डी, आत्तर्डी, हावरगाव, अंदोरा, डिकसळ, आडसुळवाडी, शिराढोण आणि दहेगाव या भागामध्ये मार्किंग किंवा सर्वे झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यामुळे लातूर, निलंगा, कळंब हा भाग सध्या विशेष लक्षात येतो. पण कळंब नंतर रूट पुढे कुठे जाणार हा मोठा प्रश्न आहे. इथे दोन शक्यता चर्चेत आहेत. पहिली शक्यता म्हणजे कळंब, बीड, आष्टी, पाटोदा, अहिल्यानगर या बाजूने रूट जाऊ शकतो. या पर्यायामध्ये केरूळ, आंबेदुमाला, जावळा आणि थेरला या ठिकाणाचाही कमेंटमध्ये उल्लेख आलेला आहे. यानंतर देवी निमगाव आणि पुढे पारनेर तालुक्यातील सारोळा, आडवाई, डोंगरेवाडी, टिखोल, कातळवेडा आणि पालसपूर या भागाचीही माहिती समोर आली आहे. पण दुसरी एक महत्त्वाची चर्चा म्हणजे कळंब, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर हा दुसरा संभाव्य रूट. म्हणजे सध्या कळंब नंतर रूट कोणत्या बाजूने जाईल हे अजून स्पष्टपणे सांगता येत नाही. पुढे अहिल्यानगरकडून हा रूट पुणे, मुरबाड आणि कल्याणच्या दिशेने जाण्याची दाट शक्यता आहे. तर सध्या आपल्या प्रेक्षकांच्या कमेंट्सवरून एक संभाव्य रूट असा दिसतो: अंकोली, निलंगा, कळंब, आष्टी किंवा खर्डा, अहिल्यानगर, पुणे, मुरबाड, कल्याण. पण मित्रांनो, हा अंतिम सरकारी रूट नाही. हा फक्त आपल्या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट्स मध्ये लोकांनी सांगितलेल्या मार्किंग आणि सर्वेच्या माहितीवर आधारित अंदाज आहे. आता तुमच्या गावातही जर या मार्गाचं मार्किंग किंवा सर्वे झाला असेल तर कमेंटमध्ये गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट्सच्या आधारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा रूट अजून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.